वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आजचा ब्लॉग असा आहे, तर सगळी काही कामं आवरली होती आणि थोडासा वेळ होता आणि मग मला माझा मिक्सर क्लीन करायचा होता, जो की मी खूप दिवस क्लीन केला नव्हता। तर आता मी क्लीन करतच होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा टिप्स कशा क्लीन करायच्या ते शेअर करते मी। तर म्हणून ब्लॉग चालू केला पटकन असा। तर म्हटलं चला ज्या काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करताय, मी जसं मिक्सर क्लीन करते त्याच्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करायचा म्हणून करूयात, म्हणून की कारण आपला मिक्सर आपण रोज क्लीन करतोच, पुसून वगैरे ठेवतोच, पण त्यामध्ये काही सांडासांड होते वगैरे, काय त्या कोपऱ्यातून काच्यातून जातं बरंच काहीतरी, मग ते क्लीन करायलाच लागतं। सो कशा पद्धतीने क्लीन करते तर चला बघूयात म्हणून, आणि नक्कीच शेवटपर्यंत ब्लॉग बघा। त्यात मी तुम्हाला इझी टिप्स देणार आहे की कसं क्लीन करायचं, कशा पद्धतीने वगैरे। चला तर मग कंटिन्यू करा। तर सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे घेतले आपला खाण्याचा सोडा, त्यात टाकले मी डिटर्जंट पावडर, जी तुमच्याकडे कुठलीही असेल ती, सर्फ एक्सेल असेल कुठली आपण जे कपड्यांसाठी यूज करतो ती। त्यानंतर सिक्रेट असं हे आहे की आपलं कोलगेट, जे कोलगेट तुम्ही यूज कराल ते कोलगेट तुम्ही घेऊ शकता। लाईक मी माझ्याकडे हे कोलगेट आहे आपलं, तर मी ते कोलगेट घेतलं। अशा 3 वस्तू घ्यायच्या, छान असं मिक्स करून घ्यायचं, लाईटली पाणी त्यामध्ये टाकायचं जेणेकरून सगळं मिश्रण असं छान मिक्स होईल। जास्त पाणी टाकायचं नाही आहे, कारण नाही तर ते पातळ होऊन जाईल, कारण डिटर्जंट पावडर लगेचच हे होते। आणि खाण्याचा सोडा, डिटर्जंट पावडर आणि कोलगेट असे 3 मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। आपल्याकडे स्क्रबर असेल, घासणी असेल तर घासणीने, किंवा मिक्सर म्हटल्यावर कानेकोपरे असतात घासायचे। बघू शकता माझा मिक्सर किती घाण झालेला आहे, आणि इतका घाण झाला होता की मी त्याच्याकडे बघितलंच नव्हतं 1-2 आठवडे। सगळ्यात जास्त म्हणजे आपण महिला काय करतो, आपलं नॉर्मली असेल तर आपण लगेच क्लीन करून घेतो, वरच्यावर पुसून घेतो, पण जेव्हा आपण ओला मसाला करतो ना त्यातलं पाणी वगैरे सगळं उतरतं। पण ते आता पावसाळ्यामध्ये बुरशी पकडणं ह्या गोष्टी भरपूर घडतात। तर ब्रशच्या साहाय्याने, आपल्याकडे किचनमध्ये मोस्टली सगळ्याच लेडीजकडे क्लीन करण्यासाठी ब्रश असतो छोटासा आपला दात घासायचा, तो आपण क्लिनिंगसाठी छोटे छोटे कानेकोपरे असेल त्यासाठी ठेवतोच। नसेल तर मी छोटीशी स्क्रब घेतले, लाईटली ते सगळं मिश्रण मी घेतलेले स्क्रबला त्या, आणि मस्त असं मिक्सरला स्क्रब करून घेतलेले सगळीकडून छान असं। आणि ज्यात पाणी नसल्यामुळे जास्त फक्त स्क्रबच करत राहिले घासण्याने, पाण्याचा वापर कमी होता। पहिली गोष्ट, तुमचा मिक्सर खूपच आतून आणि साईडने कोपऱ्याने वगैरे खूपच घाण झालं असेल, तुम्ही ब्रशचा वापर करू शकता, दात घासायचा ब्रश, त्याने कानेकोपरे अगदी छान निघून जातात। मी सगळं काही छान असं घासून झाल्यानंतर असं नॅपकिन घेतला, नॅपकिनला थोडंसंच म्हणजे जास्त ओलसर केलं नाही की जास्त पाणी नाही, अगदी घट्ट पिळून घेतला, आणि ते जेवढं काही घासून घेतलं होतं ते छान असं पुसून घेतला व्यवस्थित, जेणेकरून जे काही मी स्क्रब केलं होतं सगळं काही छान असं व्यवस्थित पुसून घेतलं। म्हटलं बघूयात निघाला आहेत का म्हणून, तर खूप बऱ्यापैकी जरी निघाला होता। आणि त्यानंतर जे कॉर्नर होते ना माझ्या मिक्सरचे, तुम्ही बघू शकता मिक्सर खूप घाण झाला होता माझा। इतकं घाण होत नाही, पण आता पावसाळ्यामध्ये काही गडबडीच्या गोष्टींमुळे आपल्याकडून ह्या चुका होण्यापेक्षा आपण गडबडीत असं कामात असल्यामुळे म्हणतो नंतर करू असं, नंतर करता म्हणता अगदी तो असा होऊन जातो। त्याच्यानंतर मग ते असं क्लीन करावं लागतं। आता ह्या जो मिक्सरचा खालचा भाग जो दिसतो आडवी पट्टी, तिथे तुम्हाला ब्लॅक दिसत असेल, तर त्या पट्ट्या आपल्याला घासायला खूप हार्ड जातं। तर त्या कशा पद्धतीने घासायच्या हे मी तुम्हाला पुढे आता सांगते कशा पद्धतीने। मी नॅपकिन पुन्हा एकदा छान असं घट्ट असं पिळून घेतला पाण्यातून, आणि छान असं पुन्हा एकदा चांगला नॅपकिननी मिक्सर क्लीन करून घेतलेला आहे, जेणेकरून जे काही मी ग्रेडियंट लागले होते त्याला सगळं काही साफ करून घेतलं स्वच्छ असं कानेकोपरे। माझा मिक्सर इतकाही घाण झाला नव्हता की मला ब्रशचा वापर करावा लागला, लाईक जो आपला दात घासायचा ब्रश असतो तो, कारण जे कानेकोपरे असतात ना तिथं तर ब्रश अगदी योग्य पद्धतीने काम करतात म्हणून। पण तुमचं जर घाण झाला असेल तर ते आपण जे मिक्सर घेतलं ना त्याला ब्रशला लावून ते ब्रशच्या थ्रू अगदी तुम्ही इझिली साफ करू शकता, आणि खरंच सुंदर निघतो। तर माझा हा भाग इतका घाण झालेला आहे तुम्ही बघू शकता। तर म्हटलं चला आता यालाही छान करून घेऊयात, म्हणून आहे ना आपला हात तिथं शक्यतो जात नाही, नॉर्मली पातळच कापड घ्या। माझ्याकडे पातळ नॅपकिन नव्हता म्हणून मी हा जाडवालाच घेतला। सो चमचा, सुरी किंवा कुठल्याही साह्याने तुम्ही छोटंसं असं टोकदार असेल ना तर नॅपकिन त्यामध्ये टाका आणि मस्त सर्कल करून फिरवा, की जिथेही तुम्ही मी स्क्रबने तिथे थोडंसं घासून घेतलं होतं, आणि आता माझा तिथे हात जात नाही बऱ्यापैकी, आपलं त्यामुळेच खराब राहून जातं। तर स्पूनच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने असं स्पून तुम्ही फिरून घ्या कापड त्यामध्ये टाकून, अगदी ते पण छान आपण ओलसरपणा आणि ते खाण्याचा सोडा वगैरे टाकल्यानंतर अगदी ती घाण आपोआप अलगद निघत जाते, जास्त घासावं पण लागत नाही। तर मी ते बाजू घासून घेतल्या। आता ही बाजू जी असते आपल्या साईडची मिक्सरची, तिथेही भरपूर असं वाटण केल्यानंतर असं ओलसरपणा जाऊन घाण साठलेली असते।
तर व्हाईट नॅपकिन पातळ कापड असेल तर ते घ्या, मला सापडलं नाही आणि हे जाडवालं नॅपकिन माझं जात नव्हतं. तर मग मी टिश्यू घेतला आणि टिश्यूच्या साह्याने, आता तिथं पण ओलसरपणा झालाच होता, तर टिश्यूच्या साह्याने छान असं टिश्यू आणि सुरीने आतमध्ये हळूच करून घेतलं. तर तुम्ही बघा आता किती अशी घाण निघते, त्यामधून पण इतकी घाण निघते. तर अशा छान पद्धतीने तुम्ही पण तुमचा मिक्सर स्वच्छ करा. ही घाणच खूप काही म्हणजे आतमध्ये साठलेली असते. रोज नाही ही क्लीन करता येत आपल्याला, पण क्वचित आठवड्यातून 2 आठवड्यातून ही क्लीन केलीच पाहिजे, जेणेकरून आपला मिक्सर अगदी नवीन मिक्सरसारखा दिसायला सुरुवात होतो. आणि बघू शकता अशा पद्धतीने मी घाण कसली, ज्या ठिकाणी आपल्याला असे, आता ह्या मधला कोपरा आहे तिथेही घाण साठली होती, जेणेकरून मला ती काढता येत होती. मग मी टिश्यूच्या साह्याने तिथे सुरीने मस्त असं टिश्यू टाकून दिला. नॅपकिनही तुम्ही टाकू तिथं आणि चम्मचच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने मस्त तिथून खेचून घेऊ शकता, जेणेकरून पूर्ण घाणी निघून येते आणि अगदा कोरडा फडफडीत मिक्सर क्लीन होऊन जातो. तर हे कशी वाटली टिप्स नक्कीच सांगा. आणि अजून एक पुढे मी तुम्हाला टिप्स दिली आहे, ब्लॉग स्किप करू नका, कारण पुढे एक छान अशी टिप्स आहे छोटीशी आणि अगदी आपल्या रोजच्या वापरातली जीवनातली आहे, त्यामुळे नक्कीच बघा. अगदी छान असा टकटकीत मिक्सर निघून जातो. अगदी माझ्या ह्या मिक्सरला खरं म्हटलं तर 10 ते 11 वर्ष 10 वर्षाचा हमखास झालेली आहेत आणि 10 वर्षात हा मिक्सर माझा मी इतका अशा पद्धतीने स्वच्छ करते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं, म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. अगदी नवीनसारखा टकटकीत अगदी मिक्सर निघतो, वाटतच पण नाही जुना की हा 10 वर्षाचा मिक्सर असं. आता मिक्सरचा क्लीन केलेलाच आहे, तर त्यानुसार आपण त्याच्यामध्ये जी वायर वगैरे खोसतो तो भाग पण तितकाच क्लीन झालेला आहे. आणि व्हाईट मिक्सर असेल ना तर अगदी खराब होऊन जातो तो, जास्तीत जास्त त्याच्यावर हाताचे डाग वगैरे ह्या गोष्टी असतात. तर असं न होता आपल्याकडून होतच ह्या गोष्टी की थोड्या वेळाने करू किंवा नंतर करू, गडबडीत स्वयंपाकाचे असेल तर. पण ह्या अशा वेळेस एखादा वेळ त्याच्या म्हणजे काढला की मिक्सर पण अगदी स्वच्छ वाटतं आणि वाटण वगैरे काढायला पण अगदी छान वाटतं आणि एकदम मिक्सर छान वाटतं नवीनसारखं. आणि व्हाईट मिक्सर असल्यावर तर त्यातलं त्यात खूपच. त्यानंतर एक छान असं कोरडं कापड घेतलं, ओल्या कापडाने तर मस्त सगळं पुसून घेतल्यानंतर कोरडं कापड घेतलं. कोरड्या कापडाने पण अगदी पूर्ण कोरडा करून घेतला, जेणेकरून त्यात पाणी गेलेलं असेल कुठं थोडंसं म्हणजे ओल्या कापडाचं, तर ते पूर्ण पुसून घेतलं, जेणेकरून आतलं खराब होऊ नये काय म्हणून. तर छान असं माझा मिक्सर एकदम नवीन घेतल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. आणि तुम्ही पण ही ट्रिक्स नक्कीच यूज करा, अगदी छान असे मिक्सर निघतो. आणि ज्याचा खूपच खराब झाला असेल तर नक्कीच आपला दात घासाचा ब्रश असेल ना तो तुम्ही यूज करा वरच्या कोपऱ्यातून, की तो कोपरा खूपच खराब झालेला असतो आपला जास्तीत जास्त तिथे. आणि खाली आपण तर नॉर्मली पुसून घेतो, पण जिथे मिक्सरचं भांडं ठेवतो ना तो भाग आपला जास्तीत जास्त खराब झालेला आहे, तिथे तुम्ही ब्रशच्या साहाय्याने करा. माझा इतका घाण नव्हता म्हणून मी फक्त कापडने नॉर्मली पुसून घेतला. बघू शकता अगदी छान असा मिक्सर माझा रेडी झालेला आहे आता. आणि आतला हा भाग बघू शकता तुम्ही की किती असं सुंदर स्वच्छ पद्धतीने निघाला आहे. जवळजवळ 10 वर्ष माझ्या मिक्सरला झालेले आहे, अजिबात बंद पडला नाही का काय नाही, कारण मी ह्या पद्धतीने त्याला क्लीन करत असते, अजिबात त्यामध्ये पाणी जाऊन देत नाही आणि त्यामुळे अगदी छान राहिलेला आहे. अजूनही टिकू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच यूज करा. आता हा दिवा अगदी खराब झाला होता, तेलकट वगैरे आणि ह्या गोष्टी, तर मी मुद्दामून त्याला खराब केलं, तर जेणेकरून मला तुमच्यासोबत ते शेअर करायचं होतं की कशा पद्धतीने अगदी इझी पद्धतीने आपण क्लीन करू शकतो. गरम पाण्याचा टोप घ्यायचा, बघा इतका घाण तेलकटपणा झालेला आहे त्याच्यावरती, आणि गरम पाणी उकळलं की त्यामध्ये हे आपले दिवा असतात काही ते खराब झालेले असतात, ते उकळत ठेवायचे. उकळल्यानंतर माझा हा मिक्सर बघू शकता अगदी नवीन टकाटक दिसतो, त्यामुळे मला किती बघावं त्याच्याकडे असाच झाला. आता ते मी गरम पाण्यामध्ये दिवा उकळत ठेवलेला आहे, 1-2 उकळी अशा छान काढून घ्यायच्या, तर त्याने त्याचा पूर्ण तेलकटपणा निघून जातो. आता इथं माझा दक्ष बघा काय म्हणतोय. कसं काय एवढं बरं झालं ग? टॅलेंट, इट्स अ कॉल्ड टॅलेंट. आतमधून पण गोरा झाला, ह्याचे केस पण कम झाले बघ, काळे काळे. गोरा झालं मिक्सर, हा तुझ्यापेक्षा गोरा ना. काळं झालंय. आता ते मस्त आहे ना पाण्यातून काढून घ्यायचे. आणि इथं लाईट गेली होती त्यामुळे मला तुम्हाला दाखवलं, जो काय तेलकटपणा असतो ना तो पूर्ण वरती निघून आलेला असतो. आपण ते सुरीच्या किंवा चम्मचच्या साईजने काढून घेऊन मस्त घासून घ्यायचं आणि मस्त पितांबरीने घासून घ्यायचं. अगदी नवीन चकचकीत असे दिवे निघून जातात. बघा तुम्ही तेलकट भांड्यांचा हा यूज करा, गरम पाण्यात उकळत टाकले ना आणि नंतर आपण मस्त पितांबरीने घासल्यानंतर इतके छान येतात. तसे पितांबरीने घासले इतका तेलकटपणा निघून जात नाही, जसे गरम पाण्यामध्ये उकळल्यानंतर छान असे दिवे म्हणा किंवा देवारातल्या कुठल्या वस्तू ज्या तेलकट किंवा घरातल्याही कुठल्याही तेलकट वस्तू झाल्या असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये 1-2 उकळीमध्ये ठेवा आणि त्यानंतर त्याचा तेलकटपणा जो थर साठलेला असतो ना तो पूर्णपणे वरती निघून येतो. तर कसे वाटले माझे हे 2 टिप्स तुम्हाला नक्कीच सांगा. आणि आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन टिप्स हव्या असतील तर कमेंटमध्ये जरूरच सांगा. किती छान माझा दिवा वाटतंय कमळचा. तर चला इथंच ब्लॉग संपवूयात, भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्या पुरते एवढंच, बाय बाय.